सांग कधी कळणार तुला भाग 13. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 12 बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके देन, मी तुम्हाला घरी सोडतो आणि घरी जाऊन माझा लॅपटॉप घेऊन येतो, चालेल ना? सुशांत म्हणाला. हो चालेल, तू ये जाऊन, रियाची आई म्हणाली. रियाला तर आजचा सुशांत फार आवडत होता. किती भारी दिसतोय हा, एकदम भारी. कॅज्युअलमध्ये खरंच किती छान दिसतो हा. काय रिया, काय विचार करतेस? उतर, घर आलं. सुशांतच्या बोलण्याने तिची तंद्री भंगली. रिया आणि तिच्या आईला सोडून सुशांत त्यांच्या घरी गेला. रिया, सुशांत किती चांगला मुलगा आहे ना. किती निस्वार्थी आहे तो आणि किती शांत आहे. खूप कमी वयात किती जास्त मॅच्युअर झाला आहे तो. रिया, असे लोक खूप कमी असतात ग ह्या जगात, रियाची आई म्हणाली. हो आई, बाकीच्या मुलांसारखा नाही आहे तो, रिया म्हणाली. रियाला तिच्या आईने रूममध्ये आराम करायला सांगितलं. रिया सुशांतच्याच विचारांमध्ये हरवून गेली. तिला सुशांत केव्हा येतो आणि केव्हा नाही असं झालं होतं. ती त्याचीच वाट बघत होती. सुशांतने तिच्यासमोर चुटकी वाजवली. काय रिया, कुठे हरवली? माझाच विचार करत होतीस ना? सुशांत म्हणाला. नाही नाही, तुमचा विचार मी का करू? रिया म्हणाली. रिया, अगं खोटे बोलता येत नाही तुला, प्रयत्न करत जाऊ नको. सुशांत तिच्या डोक्यात एक टपली मारून म्हणाला. चल कर तू आराम, मी करतो माझं काम, काही लागलं तर आवाज दे. रियाची आई बँकेमध्ये जाण्यासाठी निघाली आणि जाताना तिला भरमसाठ सूचना देऊन गेली. सुशांत त्या गेल्यावर हसायला लागला. काय झालं हसायला? काही नाही, सगळ्यांचे आया सारख्याच असतात. माझी आई पण अशाच सूचना देत राहते. तिला वाटतं अजूनही मी लहानच आहे, सुशांत म्हणाला. माझी आई पण अशीच आहे, त्याचा प्रत्यय आलाच असेल तुम्हाला आता. आणि दोघेही हसू लागले. रिया, तू झोप थोडा वेळ, तुला आरामाची गरज आहे. सुशांतने तिला आराम करायला सांगितले आणि तो त्याचं काम करत बसला. बराच वेळ तो काम करत बसला होता. थोडा वेळ रिलॅक्स होण्यासाठी त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि त्याने तिच्या रूममध्ये सहज एक चक्कर मारली. त्याचं लक्ष तिच्या स्टडी टेबलवर गेलं. तिथे बरीच पुस्तके दिसली म्हणून तो सहज बघायला गेला. बापरे, कुठल्या कुठल्या विषयांवरची पुस्तके दिसत आहेत ही. ग्रेट रिया, चांगलं कलेक्शन आहे यार तुझं, तो रियाकडे बघून म्हणाला. पण ती गाढ झोपलेली होती. तो परत हातातलं पुस्तक ठेवायला गेला. इतक्यात त्याला एक डायरी दिसली. त्याने ती वाचण्यासाठी हातात घेतली. रियाची दिसते, वाचू का? नको, असं पर्सनल कोणाचं वाचू नये. तो डायरी ठेवणार इतक्यात त्याला त्याचं एका पेजवर नाव दिसल्यासारखं झालं. रियानं काय लिहिलं असेल माझ्याबद्दल? नाही नाही, ती कशाला काही लिहिलं? मलाच भ्रम झाला असेल. बघू का? हा बघतोच, म्हणजे माझं नाव असेल तर बघ वाचेल, नाहीतर मग नाही वाचणार. हे ठीक आहे. त्याने एकदा रियाकडे बघितलं आणि डायरी परत हातात घेतली. सॉरी रिया, विदाऊट युअर परमिशन मी रीड करणार, असं म्हणून तो पेजेस उलटू लागला आणि त्याच्या हातात नेमकं त्याच्या नावाचं पेज आलं जो ते शोधत होता. ती रिया आणि सुशांतची पहिली भेट वचा भांडण होतं. ते रियाने लिहिलेलं वाचून सुशांतला हसायलाच आलं. त्यात तिने सुशांतचा उल्लेख डेव्हिल म्हणून केला होता. माझ्या जीवनात सुशांतरूपी राक्षसाचं आगमन, अक्षरशः ह्या शब्दांत तिच्या डायरीमध्ये सुशांतची ओळख होती. त्याची उत्सुकता ताणली. पुढे काय लिहिलं असेल हिने, म्हणून तो पुढे वाचत गेला. आता सुशांतबद्दल रियाने बरंच काही चांगलं लिहिलं होतं. त्याचा आजारपणात भेटायला येणं, तिची काळजी घेणं, तिला घरी सोडणं, ह्या गोष्टीने रियाने खूप छान पद्धतीने मांडल्या होत्या आणि त्यात सुशांतच्या लुक्सचं पण भरभरून कौतुक केलं होतं. आणि विशेष म्हणजे तिने त्याचा एकेरीचा उल्लेख केलेला होता हेही सुशांतने हेरलं. पण त्याने तिला रागवल्यावर ती किती दुखावली गेली होती हे काही तिच्या लिहिण्यातून सुटलं नव्हतं. हे वाचून मात्र सुशांतला वाईट वाटलं. पण रियाच्याही मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे एव्हाना त्याला कळून चुकलं होतं. त्याने पुढचं वाचलं आणि डायरी बंद केली. डायरी वाचून त्याची द्विधा मनस्थिती झाली होती. तो मनातून रियापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होता, पण नकळतपणे तो रियाच्या तितकाच जवळ येत होता. तो रियाजवळ येऊन बसला. तिला शांत झोपलेलं पाहून त्याला फार समाधान वाटलं. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रिया, माझ्या आयुष्यात आल्यावर मी तुला हे समाधान, हीच शांती देऊ शकेल की नाही मला माहीत नाही. म्हणूनच मी तुला माझ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तुझ्या आयुष्यात तुला जे काही मिळालं नाही
त्याची कमी मी भरून काढण्याचा प्रयत्न नक्की करेल. तू माझ्या आयुष्यात असली तरीही आणि नसली तरीही. तो तिच्या जवळून उठला आणि परत कामाला लागला. थोड्या वेळाने रियाचा घसा एकदम कोरडा पडला. तिला खूप तहान लागली होती. तिला वाटलं सुशांतला मागावं, पण तो त्याच्या कामात व्यस्त होता, म्हणून तिला काही त्याला डिस्टर्ब करावे वाटले नाही. म्हणून तीच बाजूच्या टेबलवरून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या हातातून नेमका ग्लास पडला आणि सुशांतचं लक्ष एकदम तिच्याकडे गेलं. काय झालं रिया? काही हवंय आहे का तुला? नाही, काही नाही. पाणी घ्यायचं होतं. घेते मी. अगं मी आहे ना इथे, सुशांत म्हणाला. नाही, तुमचं काम चालू आहे ना, तुम्ही करा कंटिन्यू. सुशांत जागेवरून उठला. तिला पाणी दिलं. तू पण ना रिया, किती फॉर्मॅलिटीज करते गं. मला जर फक्त कामच करायचं असतं तर मी ऑफिसला नसतो जाऊन बसलो का? तुला नसेलच घ्यायची माझी मदत तर तसं सांग, सुशांत म्हणाला. नाही सर, असं काही बोलले का मी? ते तुम्ही कामात होता म्हणून, बाकी काही नाही. बरं चल ठीक आहे. बाय द वे रिया, हे सगळं बुक्स तुझे आहेत का? म्हणजे मी मगाशी त्या टेबलवर पाहिले. हो, माझेच आहेत. वा, म्हणजेच वाचन चांगलं आहे तर तुझं. पण वेळ मिळतो का? तसा वेळ मिळत नाही, पण काढते मी माझ्या छंदासाठी, आणि काढायलाच हवा, कारण तेच आपल्याला जगवतात. हो बरोबर आहे, सुशांत म्हणाला. रियाच्या एकदम लक्षात आलं तिथे डायरी पण होती. सर, तुम्ही फक्त बुक्सच बघितले ना? रियाने विचारलं. हो का, तिथे अजूनही काही होतं का बघण्यासारखं? सुशांतने विचारलं. छे, तिथे आणखीन काय असणार? मी आपलं सहज म्हणून गेले. बरं झालं ह्याने ही डायरी नाही पाहिली, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. नसेलच पाहिली ह्याने, नाहीतर आधी डायरीबद्दल विचारलं असतं ना. ए रिया, कुठे हरवली? काय झालं? काही नाही, मी आज सकाळपासून पाहतोय तू कुठे हरवतेस ग सारखी. माणसाचं मन स्थिर नसलं ना की असे प्रकार होत असतात, सुशांत तिला म्हणाला. मला कुठे काय झालंय, मी आपला दुसरा विचार करत होते, रिया म्हणाली. बरं, काय विचार करत होती सांग बरं, सुशांत म्हणाला. घ्या आता, काय सांगू ह्याला की तुझाच विचार चालू होता, रिया मनातच म्हणाली. काही नाही, आपलं हेच. राज नाही आला ना अजून? बराच वेळ झाला. यायला हवा होता इतक्या वेळेत. रियाने काहीतरी कारण सांगून दिलं आणि ती मोकळी झाली. सुटलो बाबा एकदाचं, तिने मनातच म्हटलं. ह्या वेळेस कारणं भेटलं तुला, पुढच्या वेळेस बघू ना, सुशांत मनातच म्हणाला. अच्छा, येईल ना? किंवा फोन करून बघ त्याला, सुशांतने तिला सुचवलं. हां, फोन करते, बेटर आयडिया. तिने फोन हातात घेतला. अरे, रातचाच मेसेज. सॉरी दीदी, टुडे आय हॅव टू अटेंड एक्स्ट्रा क्लास आफ्टर एक्झाम. सो टुडे आय वुड बी लेट अँड विल कम ॲट 5 PM. आय एम गोईंग टू अटेंड दॅट क्लास. बाय. तिने त्याचा मेसेज वाचला. अरे काय, ह्याचा क्लासही आजच व्हायचा होता. ठीक आहे ना रिया, तो थोडीच मुद्दामून करत आहे, सुशांत तिला म्हणाला. आधीच ना मला एका जागी बसून जाम बोर झालाय. किती झोपणार झोपून. रिया चिडून म्हणाली. हे रिया, अगं चिडतेस काय? उलट किती छान संधी मिळाली आहे तुला. बघ, तुला पुस्तके वाचायला आवडतात हो की नाही? सुशांत म्हणाला. हो, आवडतात. हा मग बघ, आता किती वेळ आहे तुझ्याकडे वाचण्यासाठी. तुझे पुस्तके वाचून पण होतील आणि बोर पण होणार नाही. वाव, ब्रिलियंट आयडिया सुशांत सर. यू आर रिअली ग्रेट. परफेक्ट सोल्युशन असतं तुमच्याकडे, रिया उत्साहित होऊन म्हणाली. असतात एकेकाकडे स्किल, सुशांत तिला मस्करीने म्हणाला. तुमचं बरं असतं बाबा, म्हणजे वाचनाची आवड आहे तर वाचायचं, मग काय बोलताना त्यातले मोठे डायलॉग्स म्हणायचे. आणि मग लिहिताही येत नाही तर मला बघ, मला तर साधी डायरीही लिहिता येत नाही, नाहीतर मीही लिहिली असती, सुशांतने अचूक निशाणा साधला. असं काही नसतं, असे पुस्तकातले डायलॉग्स काही पाठ होत नाही आणि वाचून काही लिहिता येत नसतं. आणि राहिला प्रश्न डायरीचा, त्यासाठी काही वाचन किंवा रायटिंग स्किल असणं आवश्यक नाही. ते तर आपल्या मनाला जे वाटलं, जे अनुभवलं ते लिहायचं असतं, रिया म्हणाली. म्हणजे मला ही डायरी लिहिता येऊ शकते, सुशांतने विचारलं. हो का नाही, कुणीही लिहू शकतं. आपल्या मनात जे आहे ते लिहायचं. डायरी म्हणजे आपल्या मनाचा आरसा असतो, त्यात आपले मन जसे आहे तसे दिसते, रियाने सांगितले. वाव रिया, ग्रेट यार. मला पण करावी वाटते सुरुवात. बाय द वे, तू लिहिते का? सुशांतने तिला विचारलं. हो, लिहिते ना, आणि खरं लिहिते. मी सांगितलं ना, जे मनात असेल ते. आता फक्त माझी डायरी वाचायला नको मागा म्हणजे झालं.
रिया मनातच म्हणाली. टेन्शन नको घेऊ रिया, मी काही लगेच तुला डायरी वाचायला नाही मागणार. सुशांत तिच्याकडे बघून म्हणाला. आणि मागितली असती तरीही मी दिली नसती, रिया म्हणाली. अच्छा, म्हणजे नक्कीच काहीतरी सिक्रेट असणार तुझ्या डायरीत. सिक्रेट असं काही नाही. माय लाईफ इज लाईक ओपन बुक, रिया म्हणाली. अँड आय वूड लाईक टू रीड दॅट बुक, सुशांत म्हणाला. आता मात्र रिया निरुत्तर झाली. बट नाऊ आय एम गोइंग टू रीड धिस बुक, सो प्लीज डोंट डिस्टर्ब मी. ती हातातलं पुस्तक त्याला दाखवत म्हणाली. ओके, ह्या वेळेस नाही, नेक्स्ट टाईम नक्की वाचेल, सुशांत तिला चिडवत म्हणाला. किती दिवस पडणार आहे रिया? एक ना एक दिवस जे लिहिलं ते बोलूनही दाखवशील, तो मनातच म्हणाला आणि त्याचं काम करत बसला.